काटे अवसरी येथे भात पिकांसह शेतीचे मोठे नुकसान, मदतीची प्रतीक्षा। राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी शेतकऱ्यांच्या भेटीला। दिनांक 31/7/2026 रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे काटे अवसरी येथील शेतकऱ्यांच्या शेतीसह भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। मात्र नुकसान होऊनही संबंधित प्रशासनाकडून अद्याप पंचनामा करण्यात आलेला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे सातारा जिल्हा युवक अध्यक्ष मान्य विकास कदम व पाटण तालुका अध्यक्ष मान्य महेश सूर्यवंशी यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। तसेच प्रशासनाने तातडीने पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली। 5,000चं रोप आणलं, भात आणलं, ते गाठलं पिशव्या, काल 6 पिशव्या उतारल्या आणि एका बेडात लावल्यात। म्हणजे आमचं कुटुंब आता 10 माणसं आमची घरी आहेत, मग 10 माणसं ती काय खाणार आणि बांध कोणतं राहिलंच नाही कसपाट बरं, म्हणजे आम्ही करणार का नेमकी? तुमची मागणी काय आहे आता? आता मागणी काय आमची आहे, काय देशी लावते काहीतरी काय पण द्या, पण द्या आम्हाला थोडी तरी मदत करा। या ठिकाणी कृषी विभागाचे कर्मचारी किंवा तलाठी पंचनाम्यासाठी आले होते का? कुणी नाही आले, कोणी येते आमच्याकडे? कसे इकडे दखलच घेत नाही, तर फक्त मतदानासाठी आमच्याकडे लय जण येते। आता कोण आमच्याकडे येत नाही, 5 वर्ष फिरणार नाही कोण। मी माझ्या घरात 5-6 माणसं आहेत, 12 किलो गाठलं होतं भात, 12 किलोतलं एक प्याड लागेल 12 किलो, तर मग आता ही 5-6 माणसं जगणार माझी कशी? पाऊस पडतोय, वारा काय इकडं म्हणजे दाना दैन झाली, बांध पडलं, सारं झालं, पण आम्ही तक्रार केली तरी कुणीकडे येऊ शकत नाही आणि आमची दखल घेऊ शकत नाही। आम्ही काय केलं पाहिजे? आम्हाला काहीतरी थोडी मदत करा, नाही तर आम्ही जगणार कसे? आता शेती गेली, 10 पिशव्या घातल्यात, 20 माणसाचं माझं कुटुंब आहे, त्याचं आता खायचं का आम्ही जगायचं कसं? शेती ती जप्त गेली आहे, भात पण जप्त गेले ते। साहेब, आमच्या इथं काटेगावामध्ये काटे अवसर या दुर्गम भागामध्ये आम्ही पोलीस पाटील, सरपंच, शिपाई, कोतवाल्यांना आम्ही प्रत्येकानं आम्ही सांगितलं की आमची जी नुकसानी झाली त्याच्यासाठी अधिकाऱ्यांना त्यांना कळवा आणि त्यांना बोलवा, त्यांनी सांगून पण ते इथं आले नाहीत, तर आम्ही ही जनता आम्ही जगायचं कसं? तर याचं आपलं काय असेल हे बघा, हे भात बी ते सगळं नुकसानी झाली, तर आम्हाला भरपाई मिळावी एवढीच आमची विनंती आहे। आता 500 रुपयानं रोप आणलेले, 1 किलोच्या पिशवीला आम्ही 500 रुपये असं 10 पिशव्याचं एकाचं 10-15 त्या पैशाचा हिशोब आम्हाला आता त्यातली 1,40,000 रुपये राहिले, आम्हाला रोपच नाहीत, आमच्या आता सगळं कसं राहिली, जमीनच अशी पडली आता काय सुद्धा आमच्या दुधाची रोपात शेती आता आमची काय तुम्हाला दिसणार पण नाही आता। नुकसानी केली आता पावसानं सगळं नुकसान करून टाकलं, काय करणार आम्ही? पडलेली आहे।